नमस्कार मित्रांनो, मी सिद्धार्थ आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मी आपल्यासाठी घेऊन येत आहे ऑपरेटिंग सिस्टीम या विषयाचे 351 MCQ सिरीज, ज्यामध्ये आपण आज 100 MCQ पूर्ण करणार आहोत. तर आजच्या ज्या लेक्चरचा जो अजेंडा राहणार आहे, तर त्यामध्ये आपण सर्वप्रथम प्रोसेस काय आहे याची बेसिक कॉन्सेप्ट पाहणार आहोत. त्यानंतर प्रोसेस कंट्रोल ब्लॉक याची डायग्राम पाहणार आहोत. त्यानंतर प्रोसेस वर जेवढे काही MCQ विचारले जातात ते MCQ पाहणार आहोत. आणि त्यानंतर PCB प्रोसेस कंट्रोल ब्लॉक याचे MCQ पाहणार आहोत. तर आपण सर्वप्रथम प्रोसेस कंट्रोल ब्लॉकची डायग्राम पाहणार आहोत की प्रोसेस कंट्रोल ब्लॉकची डायग्राममध्ये कशा प्रकारे प्रोसेस असाइन होतात, कशा प्रकारे इन्फॉर्मेशन ही स्टोअर होत असते. PCB प्रोसेस कंट्रोल ब्लॉक डेटा स्ट्रक्चर दॅट कंटेन इन्फॉर्मेशन रिलेटेड टू द प्रोसेस. या डायग्राममध्ये 10 लेवलची ही डायग्राम आहे. सर्वप्रथम सर्वात वरती प्रोसेस स्टेट आहे. प्रोसेस स्टेट ही प्रोसेसची स्टेट दाखवत असते. समजा प्रोसेस कोणत्या स्टेटमध्ये आहे, रेडी स्टेटमध्ये आहे, रनिंग स्टेटमध्ये आहे, वेटिंग स्टेटमध्ये आहे, ब्लॉकेड आहे, सस्पेंडेड आहे. हे जे की प्रोसेस स्टेटमध्ये स्टोअर असते इन्फॉर्मेशन की प्रोसेस कोणत्या स्टेटमध्ये आहे. त्यानंतर प्रोसेस प्रिव्हिलेजेस, प्रोसेसचे कोणकोणते प्रिव्हिलेजेस आहेत, प्रोसेसला कोणकोणते अलाउ डिसअलाउ आहेत, तर परमिशन कोणकोणते आहेत, यामध्ये या प्रोसेसच्या परमिशन स्टोअर असतात. त्यानंतर प्रोसेस आय डी हा प्रत्येक प्रोसेसला युनिक आय डी असतो, जे की प्रोसेसला फाइंड आउट करण्यासाठी इझिली सिस्टीमला सोपं जातं. कोणत्याही प्रोसेसला प्रोसेस आय डी हा युनिक असतो. त्यानंतर पॉइंट टू द पॅरेंट प्रोसेस, प्रोसेसला फाइंड आउट करण्यासाठी हा पॉइंटरचा इथे यूज होतो, जो की ॲक्च्युअल ॲड्रेस, फिजिकल ॲड्रेस पाहण्यासाठी आपण करतो. त्यानंतर प्रोसेस काउंटर हे नेक्स्ट इन्स्ट्रक्शन टू बी एक्झिक्युशन ऑफ द प्रोसेस, म्हणजे या प्रोसेसनंतर कोणती प्रोसेस एक्झिक्यूट होणार आहे ते या काउंटरमध्ये स्टोअर होत असते. त्यानंतर आहे CPU रजिस्टरमध्ये सर्व डेटा जो काय आहे, डेटा प्रोसेसचा होणारा असतो, तो डेटा सर्व CPU रजिस्टरमध्ये स्टोअर होतो. त्यानंतर CPU शेड्युलिंगमध्ये प्रोसेसची प्रायोरिटी चेक केली जाते आणि प्रोसेसला ॲलोकेशनसाठी पाठवले जाते CPUकडे एक्झिक्युशनसाठी. त्यानंतर मेमरी मॅनेजमेंट इन्फो, तर मेमरी मॅनेजमेंट इन्फोमध्ये पेज मॅप टेबल हा यूज होतो. त्यामध्ये प्रोसेसच्या एंट्र्या होत असतात आणि प्रोसेसच्या एंट्र्यानुसार CPUच्या अलोकेशनची डिमांड मिळत असते. त्यानंतर अकाउंटिंग इन्फॉर्मेशन, अमाऊंट ऑफ CPU यूज, किती प्रमाणात CPU यूज झाला आहे यामध्ये याची इन्फॉर्मेशन स्टोअर असते. त्यानंतर इनपुट आउटपुट स्टेट इन्फॉर्मेशन, लिस्ट ऑफ इनपुट आउटपुट डिव्हायसेस अलोकेटेड टू द प्रोसेस, कोणत्या प्रोसेसला कोणता इनपुट आउटपुटचं जो डिव्हाइस अलोकेटेड झालेला आहे याची सर्व इन्फॉर्मेशन या स्टॅकमध्ये असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ही डायग्राम समजून घेतलेली आहे. तर आपण नेक्स्ट, तर प्रश्न पहिला आहे, प्रश्न 56वा. द सिस्टीम विच अलाउ ओनली वन प्रोसेस एक्झिक्युशन ॲट अ टाइम इज कॉल्ड. सिस्टीम एका वेळी एकच प्रोसेस एक्झिक्यूट करते, याला काय म्हणतात? तर ऑप्शन ए आहे युनिप्रोग्रामिंग सिस्टीम, ऑप्शन बी आहे युनिप्रोसेसिंग सिस्टीम, ऑप्शन सी आहे नॉन टास्किंग सिस्टीम आणि ऑप्शन डी आहे नॉन ऑफ मेन्शनड. तर यामध्ये ऑप्शन ए हा एक, ऑप्शन बी हा अगदी करेक्ट आहे. यामध्ये आपण युनिप्रोसेसिंग जी सिस्टीम असते त्यामध्ये एका टायमाला एकच प्रोसेस ही एक्झिक्यूट होत असते आणि युनिप्रोग्रामिंगमध्ये एका टायमाला अनेक प्रोसेस एक्झिक्यूट होत असतात. याचं आपण एक्सप्लेनेशन पाहू शकता. दोज सिस्टीम विच अलाउ मोर दॅन वन प्रोसेस एक्झिक्युशन ॲट अ टाईम आर कॉल्ड मल्टीप्रोग्रामिंग सिस्टीम अँड
Uniprocessing means only one process can execute at a time. प्रश्न क्रमांक 57. In operating system, each process has its own. ऑप्शन ए आहे ॲड्रेस स्पेस अँड ग्लोबल व्हेरिएबल्स. ऑप्शन बी आहे ऑप्शन फाइल्स. ऑप्शन सी आहे पेंडिंग अलार्म्स, सिग्नल अँड सिग्नल हँडलर. आणि ऑप्शन डी आहे ऑल ऑफ द मेन्शन. तर यापैकी सर्व ए बी सी सर्व सिस्टीम प्रोसेसमध्ये असते. तर नेक्स्ट प्रश्न आहे इन युनिक्स विच सिस्टीम कॉल्ड क्रिएट न्यू प्रोसेस. युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीममध्ये न्यू प्रोसेस क्रिएट झाल्यावर कोणता शब्द वापरला जातो. तर यामध्ये आपण मागच्या क्लासमध्ये सुद्धा पाहिलं होतं प्रोक हा शब्द वापरला जातो की यामध्ये सर्व शब्द सारखेच आहे. क्रिएट न्यू जे की दुसऱ्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये न्यूसुद्धा वापरला जातो पण युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीममध्ये प्रोक हा वापरला जातो. तर नेक्स्ट प्रश्न आहे अ प्रोसेस कॅन बी टर्मिनेटेड ड्यू टू नॉर्मल एक्झिट, फेटल एरर, किलेड बाय अनदर प्रोसेस. आणि ऑप्शन डी आहे ऑल ऑफ द अबो. प्रोसेस कोणत्या प्रकारे टर्मिनेट होते. तर प्रोसेस ही नॉर्मली एक्झिक्युशनचा अलोकेशन झाल्यावर ती नॉर्मली टर्मिनेट होते किंवा काही जर फेटल एरर आला तर तेव्हा टर्मिनेट होते किंवा एखाद्या प्रोसेसनी किल केलं तर तेव्हा टर्मिनेट होते. त्यामुळे ऑप्शन डी हा अगदी करेक्ट होतो. नंतर नेक्स्ट प्रश्न आहे व्हॉट इज द इंटर प्रोसेस कम्युनिकेशन. ऑप्शन ए आहे कम्युनिकेशन विदिन द प्रोसेस. ऑप्शन बी आहे कम्युनिकेशन बिटवीन टू प्रोसेस. ऑप्शन सी आहे कम्युनिकेशन बिटवीन टू थ्रेड ऑफ सेम प्रोसेस. ऑप्शन डी आहे नन ऑफ अबव. तर ऑप्शन बी हा अगदी करेक्ट आहे. कम्युनिकेशन बिटवीन टू प्रोसेस, दोन प्रोसेसमधल्या कम्युनिकेशनला आपण इंटर प्रोसेस कम्युनिकेशन असे म्हणतो. तर नेक्स्ट प्रश्न आहे अ प्रोसेस स्टॅक डज नॉट कंटेन. ऑप्शन ए आहे फंक्शन पॅरामीटर. ऑप्शन बी आहे लोकल व्हेरिएबल. ऑप्शन सी आहे रिटर्न ॲड्रेस. आणि ऑप्शन डी आहे पी आय डी ऑफ चाइल्ड प्रोसेस. तर ऑप्शन डी हा अगदी करेक्ट आहे. पी आय डी म्हणजे प्रोसेस आय डी ऑफ चाइल्ड प्रोसेस. यामध्ये जे की प्रोसेस टॅग असतो तो प्रोसेस आय डी स्टोअर करतो पण तो चाइल्ड प्रोसेसचा आय डी स्टोअर करत नाही. त्याच्या प्रोसेसचा जो आय डी असेल त्या प्रोसेसचा तो आय डी स्टोअर करतो. चाइल्ड प्रोसेसचे जे थ्रेड असतात मल्टी थ्रेड असतात त्याचे जे आय डी असतात ते स्टॅकमध्ये स्टोअर होत नसतात. तर नेक्स्ट प्रश्न विच सिस्टीम कॉल रिटर्न द प्रोसेस आयडेंटिफायर ऑफ टर्मिनेटेड चाइल्ड. तर ऑप्शन ए आहे गेट. ऑप्शन बी आहे एक्झिट. ऑप्शन सी आहे फ्रॉक. आणि ऑप्शन डी आहे वेट. तर यामध्ये वेट हे आन्सर अगदी करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 83 द ॲड्रेस ऑफ द नेक्स्ट इन्स्ट्रक्शन टू बी एक्झिक्युटेड बाय द करंट प्रोसेस इज प्रोव्हाइडेड बाय द. तर ऑप्शन ए आहे सी पी यू रजिस्टर. ऑप्शन बी आहे फिफ. ऑप्शन सी आहे प्रोसेस टॅग. आणि ऑप्शन डी आहे प्रोग्राम काउंटर. तर आपण पाहतो की आपण डायग्राममध्ये पी सी बीच्या डायग्राममध्ये अगोदरच पाहिलेले जे काही प्रोग्राम काउंटर असतं त्यामध्ये नेक्स्ट प्रोसेस कोणती एक्झिक्यूट होणार आहे त्याची इन्फॉर्मेशन असते. तर नेक्स्ट प्रश्न आहे व्हेन अ प्रोग्राम इज लोडेड इंटू मेन मेमोरी. मेन मेमरीमध्ये जेव्हा प्रोग्राम लोड होतो अँड इट बिकम प्रोसेस, तो प्रोग्राम हा प्रोसेसमध्ये कन्वर्ट होतो. इट कॅन बी डिवायडेड इंटू विच ऑफ द सेक्शन. तर तो प्रोग्राम प्रोसेसमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर कोणत्या दोन सेक्शनमध्ये डिवाइड होतो, कोणत्या सेक्शनमध्ये डिवाइड होतो. तर ऑप्शन ए आहे स्टॅक. ऑप्शन बी आहे हिप. ऑप्शन सी आहे टेक्स्ट. ऑप्शन डी आहे डेटा.
तर याचं करेक्ट आन्सर आहे डी, ABCD, की स्टॅकमध्ये, हिपमध्ये, टेक्स्टमध्ये आणि डेटामध्ये हा डिवाइड होत असतो. तर नेक्स्ट प्रश्न आहे, विच स्टेट ऑफ द प्रोसेस डिफाईन द प्रोसेस इज बिगिनिंग क्रेडिटेड. तर यामध्ये ऑप्शन ए आहे न्यू, ऑप्शन बी आहे रनिंग, ऑप्शन सी आहे रेडी आणि ऑप्शन डी आहे वेटिंग. तर न्यू हा ऑप्शन अगदी करेक्ट आहे. जी की प्रोसेस, जी की बिगिनिंग क्रिएट झालेली प्रोसेस असते तिला आपण न्यू प्रोसेस असं म्हणतो. तर नेक्स्ट प्रश्न आहे, विच स्टेट ऑफ द प्रोसेस डिफाईन द प्रोसेस हॅज बीन फिनिशेड टू एक्झिक्युशन. CPU कडून जी प्रोसेस फिनिश झालेली असते, डन झालेली असते, प्रोसेसचं अलोकेशन, एक्झिक्युशन होऊन टर्मिनेट झालेले असते, त्याला आपण टर्मिनेट असं म्हणतो, की ऑप्शन ए हा अगदी करेक्ट आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, विच स्टेट ऑफ द प्रोसेस डिफाईन द प्रोसेस इज वेटिंग टू बी असाइन्ड टू अ प्रोसेसर. तर ऑप्शन ए आहे टर्मिनेट, ऑप्शन बी आहे वेटिंग, ऑप्शन सी आहे रेडी आणि ऑप्शन डी आहे ब्लॉकेड. तर यामध्ये रेडी हा ऑप्शन अगदी करेक्ट आहे. तर नेक्स्ट प्रश्न आहे, ईच प्रोसेस इज रिप्रेझेंटेड इन द ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीममध्ये जेवढ्या काय प्रोसेस येतात त्या कशामध्ये रिप्रेझेंट होतात. जे की आपण पाहतो की ऑपरेटिंग सिस्टीममध्ये जेवढ्या काय प्रोसेस येतात त्या डेटा स्ट्रक्चर थ्रू PCB, प्रोसेस कंट्रोल ब्लॉकमध्ये सर्व प्रोसेस या स्टोअर होत असतात. तर ऑप्शन सी हा अगदी करेक्ट आहे, की या प्रोसेस रिप्रेझेंट PCBमध्ये होत असतात. तर नेक्स्ट प्रश्न आहे, प्रोसेस कंट्रोल ब्लॉक कंटेन विच ऑफ द फॉलोइंग. या खालीलपैकी कोणतं एलिमेंट प्रोसेस PCB हा कंटेन करतो. लिस्ट ऑफ ओपन फाईल. ओपन फाईल म्हणजे जे काही आपण प्रायमरी मेमरीमध्ये ज्या ओपन फाईल असतात त्या. ऑप्शन बी आहे प्रोसेस स्टेट, कोणती प्रोसेस कोणत्या स्टेटमध्ये आहे, रेडी, रनिंग, कोणत्या स्टेटमध्ये आहे. आणि ऑप्शन सी आहे प्रोसेस नंबर आणि ऑप्शन डी आहे ऑल ऑफ द अबव. तर ऑप्शन डी हा अगदी करेक्ट आहे, की ABCD ह्या सर्व करेक्ट आहे, त्यामुळे ऑप्शन डी हा अगदी करेक्ट आहे. तर नेक्स्ट प्रश्न आहे, द ॲड्रेस ऑफ नेक्स्ट इन्स्ट्रक्शन टू बी एक्झिक्युटेड फॉर द करंट प्रोसेस इज स्टोरेड. तर ऑप्शन ए आहे CPU रजिस्टर, ऑप्शन बी आहे प्रोसेस स्टेट, ऑप्शन सी आहे प्रोसेस नंबर, ऑप्शन डी आहे प्रोग्राम काउंटर. हा प्रश्न रिपीट झालेला आहे मित्रांनो, जे की प्रश्नाचा थोडासा फॉर्मॅट चेंज करून विचारला गेलेला आहे. जे की प्रोसेस काउंटर नेक्स्ट प्रोसेसचं जे काही इन्स्ट्रक्शन असतं ते या प्रोग्राम काउंटरमध्ये स्टोअर होत असतं. तर नेक्स्ट प्रश्न आहे, अ प्रोसेस कंट्रोल ब्लॉक डज नॉट कंटेन विच ऑफ द फॉलोइंग. खालीलपैकी कोणता असा एलिमेंट आहे जो की प्रोसेस कंट्रोल ब्लॉक कंटेन करत नाही. तर ऑप्शन ए आहे कोड, ऑप्शन बी आहे डेटा, ऑप्शन सी आहे स्टॅक आणि ऑप्शन डी आहे बूटस्ट्रॅप प्रोग्राम. तर ऑप्शन डी हा अगदी करेक्ट आहे, जो की बूटस्ट्रॅप जो प्रोग्राम आहे तो PCB प्रोसेस कंट्रोल ब्लॉक कंटेन करत नाही. तर नेक्स्ट प्रश्न आहे, द स्टेट ऑफ अ प्रोसेस इज डिफाइनेड बाय. ऑप्शन ए आहे द फायनल ॲक्टिव्हिटी ऑफ द प्रोसेस, ऑप्शन बी आहे द ॲक्टिव्हिटी जस्ट एक्झिक्युटेड बाय द प्रोसेस, ऑप्शन डी आहे द करंट ॲक्टिव्हिटी ऑफ द प्रोसेस. तो ऑप्शन डी हा अगदी करेक्ट आहे. तर नेक्स्ट प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट स्टेट ऑफ द प्रोसेस. खालीलपैकी अशी कोणता ऑप्शन आहे की जो की प्रोसेसची स्टेट नाही आहे. तर यामध्ये ऑप्शनमध्ये न्यू, रनिंग, रेडी ह्या जे की प्रोसेसच्या स्टेट आहेत आणि ओल्ड ही प्रोसेसची स्टेट नाही आहे.
तर आपण पाहतो की प्रोसेसमध्ये न्यू, रेडी, रनिंग, वेटिंग, ब्लॉकेड या प्रोसेस आहेत आणि ओल्ड ही प्रोसेसची स्टेट नाही आहे. त्यामुळे ऑप्शन डी हा अगदी करेक्ट आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, व्हॉट इज अ प्रोसेस कंट्रोल ब्लॉक. प्रोसेस कंट्रोल ब्लॉक हा काय आहे. तर आपल्याला माहिती आहे की प्रोसेस कंट्रोल ब्लॉक हा एक डेटा स्ट्रक्चर आहे की ज्यामध्ये सर्व इन्फॉर्मेशन स्टोअर राहते प्रोसेसच्या रिलेटेडची. नेक्स्ट प्रश्न आहे, द एंट्री ऑफ द PCB's प्रोसेस कंट्रोल ब्लॉक ऑफ द करंट प्रोसेस इज इन. तर करंट प्रोसेसची जी की इन्फॉर्मेशन असते ती प्रोसेस टेबलमध्ये स्टोअर असते. नेक्स्ट प्रश्न आहे, व्हॉट इज द डिग्री ऑफ मल्टीप्रोग्रामिंग. तर यामध्ये ऑप्शन ए आहे नंबर ऑफ प्रोसेस एक्झिक्युटेड पर युनिट टाईम. ऑप्शन बी आहे नंबर ऑफ प्रोसेसेस इन द रेडी क्यू. ऑप्शन सी आहे द नंबर ऑफ प्रोसेसेस इन IO क्यू. आणि ऑप्शन डी आहे द नंबर ऑफ प्रोसेसेस इन मेमोरी. तर ऑप्शन डी हा अगदी करेक्ट आहे. तर नेक्स्ट प्रश्न आहे, अ सिंगल थ्रेड ऑफ कंट्रोल अलाउ द प्रोसेस ऑफ परफॉर्म. तर ऑप्शन ए आहे ओनली वन टास्क ॲट अ टाईम. ऑप्शन बी आहे मल्टिपल टास्क ॲट अ टाईम. ऑप्शन सी आहे ओनली 2 टास्क ॲट अ टाईम. आणि ऑप्शन डी आहे ऑल ऑफ द मेन्शनेड. तर यामध्ये आपण पाहतो की सिंगल थ्रेड जो असतो तो ओनली वन टास्क ॲट अ टाईम एका वेळी एकच प्रोसेस तो एक्झिक्यूट करू शकतो, तो जे की आपण सिंगल थ्रेड पाहतो. नेक्स्ट प्रश्न आहे, व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ मल्टीप्रोग्रॅमिंग. मल्टीप्रोग्रॅमिंगचं का ऑब्जेक्टिव्ह काय आहे. तर ऑप्शन ए हा अगदी करेक्ट आहे, हॅव सम प्रोसेस रनिंग ॲट ऑल टाईम, जे की मल्टीप्रोग्रॅमिंगचं ऑब्जेक्टिव्ह आहे. तर नेक्स्ट प्रश्न आहे, द स्टेट ऑफ द प्रोसेस इज डिफाइनेड बाय. तर ऑप्शन ए आहे द करंट ॲक्टिव्हिटी ऑफ द प्रोसेस. ऑप्शन बी आहे द फायनल ॲक्टिव्हिटी ऑफ द प्रोसेस. ऑप्शन सी आहे टू मिनिमाइज CPU युटिलायझेशन. ऑप्शन डी आहे नन ऑफ द मेन्शन. तर यामध्ये ऑप्शन ए हा अगदी करेक्ट आहे, द करंट ॲक्टिव्हिटी ऑफ द प्रोसेस. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला जर या PPTचं जी PPT हवी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून PPT लिंकवर क्लिक करून PPT तुम्ही डाउनलोड करू शकता. धन्यवाद.